कल्पना करा, तुम्ही लॉंग ड्राईव्हवर आहात आणि अचानक जाणवतं की तुमच्या टायरची अवस्था चांगली नाहीये. जुने झालेले टायर्स लगेच पंक्चर होतात आणि त्यातून तुमचं मोटरसायकलवरचं नियंत्रण जाऊ शकतं. मला खात्री आहे की अशी परिस्थिती कुणालाच नको असते. हाय, माझं नाव कॅरॉन आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या मोटरसायकलच्या टायर्सची कंडिशन कशा प्रकारे तपासली पाहिजे. टायरची चांगली स्थिती आणि चांगल्या गुणवत्तेच्या टायर्सने मोटरसायकलच्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो. टायर मधल्या कोणत्याही भेगा किंवा तड्यांमुळे टायर निकामी होऊ शकतो आणि मोटरसायकलवरील नियंत्रण सुटू शकतं. आता मी तुम्हाला सांगेन की कोणत्याही ट्रिप पूर्वी तुम्ही स्वतःच तुमच्या टायरची तपासणी कशी करू शकता. चला तर सुरू करूया. सगळ्यात आधी कोणत्याही राईड पूर्वी टायरची कंडिशन तपासणं गरजेचं आहे. जर टायर्सची कोणत्याही प्रकारची क्षती जसं की त्यावर तडे किंवा भेगा असतील, थ्रेड्स किंवा वायर्स उघड्या पडल्या असतील, उंचवटे असतील किंवा पुढच्या टायर्सच्या थ्रेड्सची खोली 1.6 मिलीमीटर पेक्षा कमी असेल आणि रिअर टायर्सच्या थ्रेड्सची खोली 2.0 मिलीमीटर पेक्षा कमी असेल तर तुम्ही तुमचे टायर्स तात्काळ बदलायला हवे. त्याशिवाय दररोज राईड करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या टायरचा प्रेशर चेक केला पाहिजे. टायरचा प्रेशर कंपनीने सांगितल्याप्रमाणे असल्याची खात्री करा. रायडिंग पूर्वी टायरचा प्रेशर चेक करणं गरजेचं आहे कारण रायडिंगमुळे टायर गरम होऊ शकतो आणि रायडिंग नंतर टायरचा प्रेशर तपासण्याचा अर्थ तुमचा खर्च वाढणार आहे. कमी दाबाच्या टायरमुळे वळणावर गाडी चालवताना अडचण येऊ शकते आणि टायर्सची झीज जलद होऊ शकते. ह्या उलट जर जास्त दाबाचे टायर्स असतील तर त्यांचा रस्त्याशी कमी संपर्क होतो आणि त्यामुळे गाडी स्किड होऊन नियंत्रण सुटण्याची शक्यता असते. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला टायर्समध्ये कमी दाब असल्याचं जाणवेल तेव्हा टायर्समध्ये खिळे किंवा इतर पंक्चर्स आहेत का हे तपासा. किंवा क्षतिग्रस्त व्हील रिम. ट्यूबलेस टायरचा दाब पंक्चर झाल्यानंतर हळूहळू कमी होतो. साधारणतः TWI ची खूण हे सुचवते की टायरचे वेअर बार्स कुठे मोल्ड झालेले आहेत. जेव्हा वेअर बारचा रस्त्याशी संपर्क होतो तेव्हा समजा की टायरचं आयुष्य संपत आलं आहे आणि आता ते बदलण्याची वेळ आलेली आहे. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही टायर्स बदलता तेव्हा कृपया ते सुझुकीने शिफारस केलेल्या साईजचे आणि प्रकारचे असावेत. कदाचित जर वेगळ्या साईज किंवा प्रकारचे टायर्स वापरले तर मोटरसायकलच्या हँडलवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि त्याने कदाचित मोटरसायकलवरचं नियंत्रण जाऊ शकतं. आता तुम्हाला कळलंय की टायर्सची तपासणी करताना कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं.